पढेंगे तो बढ़ेंगे, पण जसं विनोदनी आता म्हटलं की महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रक्टिव्ह पेक्षा कन्स्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्सला जास्त महत्व आहे, पण दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की पढेंगे तो बढ़ेंगेला फार प्रतिसाद मिळाला नाही. जितकीची चर्चा बटेंगे तो कटेंगेवर झाली किंवा एक है तो सेफ है, महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलतीये हे दाखवणारी ही गोष्ट नाही. मला नाही वाटत तसं, कारण आपण जर बघितलं 90 नंतरच्या राजकारणाचे टप्पे, म्हणजे ज्याला आपण पोस्ट बाबरी असं म्हणूया, त्या आंदोलनानंतरचं राजकारण जर बघितलं आपण, तर महाराष्ट्रात एकदम उत्तर प्रदेश सारखं एकदम धार्मिक ध्रुवीकरण पूर्ण होणार नाही, परंतु सॉफ्ट हिंदुत्व बऱ्याचशा वेळेस किंवा बाळासाहेबांच्या म्हणजे शिवसेनेच्या म्हणजे 2014च्या निवडणुकीनंतर शिवसेनेला सर्वात मोठा जनाधार कुठून मिळाला असं बघितलं तर मराठा समाजातलं सर्वाधिक मतदान घेणारा पक्ष राष्ट्रवादी नव्हता, तर शिवसेना होती असं एक सर्वेक्षणात पुढे आलं होतं. मग अशा काळामध्ये म्हणजे मगाशी राहुलनी ज्याचा उल्लेख केला की 80% मराठा हिंदुत्ववादी आहेत, याला सांगण्याचा आधार त्याचं कारण आहे, बरोबर त्यांनी सांगितलं की हा त्यातला एक वेगळा पैलू त्या निमित्ताने पुढे आला. दुसरं, हिंदुत्वाचं राजकारण महाराष्ट्रात चाललंच नाही तर 94चं म्हणजे 93चे ब्लास्ट असतील, दंगल असतील, त्यानंतरच्या काळामध्ये ते चाललं, परंतु उत्तर प्रदेश सारखं हे ध्रुवीकरण फार काळ टिकत नाही महाराष्ट्रातलं. महाराष्ट्र परत तो पूर्व पदावर येतो, त्यामुळे हिंदुत्वाचं कार्ड वापरताना खूप जपून आणि ते सॉफ्ट हिंदुत्वापर्यंतच ते ठेवावं असा बऱ्याचदा प्रयत्न राजकीय पक्षाकडून जे स्वतःला उजवे म्हणवतात ते सुद्धा करताना दिसतात. म्हणूनच ते मगाशी म्हटलं हिंदुत्व वापरायचं पण ते तितकं कराल वाटू नये याची दक्षता घ्यायची. तेच आहे की बटेंगे तो कटेंगे जरा निगेटिव्ह जातो असं वाटल्यानंतर मग एक हे तो सेफ आहे याच्याकडे परत त्याचं एक्सप्लेनेशन असं असतं की डिवाइड अँड रूल ते करतायत म्हणून आम्ही म्हणतो एकत्र राहा म्हणून, असा प्रतिवाद पण मुद्दा जोडायचा. आता अभयजी जे म्हणत होते, या वेळेला महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुस्लिम मतांचं जे ध्रुवीकरण झाले त्यात महाविकास आघाडी पुढे होती, त्यातल्या त्यात ती मतं ही काँग्रेसकडे न जाता ती शिवसेना उभाटा गटाकडे जाताना दिसली. त्यामुळे परभणी सारख्या शिवसेनेच्या गड असलेल्या भागात सुद्धा जिथं खान आणि बान अशी घोषणा असायची तिथं आता भगवा आणि फतवा ही नवीन घोषणा झालेली आहे. तर त्यामुळे मी असं मानतो की बटेंगे तो कटेंगे हा जो नारा आहे हा तिथून आला की उद्धव ठाकरे हे ज्या पद्धतीनं झुकले आणि ते कुठलेही हिंदुत्वावर न बोलता मुस्लिम मताला नाराज न करता ते राजकारण करतात, त्याचं उत्तर म्हणून बटेंगे तो कटेंगे. आणि त्या उलेमाचं जे पत्र आलं किंवा त्यांचे जे व्हिडिओ आले त्यांचं त्याच्यामुळे तो मोठा मुद्दा पुढे झाला की मुस्लिम आरक्षणाबद्दल शिवसेनेचा कायम विरोध राहिलाय, परंतु उद्धव ठाकरेंना थेटपणे सांगता येत नव्हतं. म्हणजे आता त्यांच्या सगळ्या मुलाखती असतील किंवा सगळी भाषणं तुम्ही बघितलीत तर या मुद्द्याला त्यांनी उत्तरच नाही दिलं. त्यांची पहिल्यापासूनची भूमिका आहे धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही असं बाळासाहेबांनी मांडली, त्यांची पण भूमिका आहे, परंतु बदललेल्या राजकीय समीकरणात आणि वोट सपोर्ट आपला जो आत्ताचा जो आहे त्याला अस्थिर करण्याची इच्छा नसल्यामुळे आणि मला वाटतं की हाच मुद्दा अधोरेखित करायचा असल्यामुळे भाजपाने ते जास्ती अधिक आक्रमकपणे मांडला असावा. आणि आता विरोधकांच्या बाजूने आलेली